नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या अनिकेत माहितीवाला या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही नुकतीच 12वी पास केली असेल आणि कॉलेजच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला असेल तर तुमच्यासाठी रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप ही मोठी संधी ठरू शकते। या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते। तर चला जाणून घेऊया पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि किती रक्कम मिळते त्याबद्दल संपूर्ण माहिती। तर भारतातील जे काही सर्व विद्यार्थी आहे जे फर्स्ट इयरमध्ये सध्या नुकतीच ॲडमिशन केली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्कीम आहे। तुमची कोणती पण स्ट्रीम असो, कॉमर्स, BA, सायन्स, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे। या स्कॉलरशिपमध्ये 5,000 अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्सला लाभ देण्यात येईल आणि हे स्कॉलरशिपचे जे पैसे आहेत तुम्हाला टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत। या स्कॉलरशिपसाठी खालील क्रायटेरिया पुरा करावा लागेल, म्हणजे भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे। तर बघा, जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहे त्यांना 60% मार्क्स असणे आवश्यक आहे। करंटली एनरोल्ड इन द फर्स्ट इयर अकॅडमिक इयर 2026-27 इन अ रेग्युलर फुल टाइम डिग्री कोर्स इन एनी स्ट्रीम। याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्याने फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन नुकतीच केलेली असावी। सेकंड इयर, थर्ड इयरचा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसेल। जे विद्यार्थ्याने आत्ता 12th पास केली असेल आणि फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतली याचा त्याच्याकडे पुरावा असला पाहिजे, असा जो विद्यार्थी आहे तो या योजनेसाठी पात्र आहे। त्यानंतर आहे स्टुडंट्स हॅव्हिंग हाऊस होल्ड इन्कम ₹15 लाख प्रेफरन्स गिवन टू 2.5 लाख। याचा अर्थ असा आहे की जे विद्यार्थ्यांचे उत्पन्न 15 लाखपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांचे उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल। ॲप्टिट्यूड टेस्ट इज मॅन्डेटरी। प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट देणे आवश्यक आहे। फॉलोइंग स्टुडंट्स आर नॉट एलिजिबल। तर कोणते विद्यार्थी एलिजिबल नाहीत तर बघा, स्टुडंट्स हु आर इन द सेकंड इयर और हायर have started their courses from academic year 2025-26 or above। असे विद्यार्थी ज्यांचे सेकंड इयर चालू आहे, थर्ड इयर चालू आहे असे विद्यार्थी यासाठी एलिजिबल नाही आहे। स्टुडंट्स परस्युइंग देअर डिग्री थ्रू ऑनलाईन, हायब्रिड, रिमोट, डिस्टन्स और एनी अदर नॉन रेग्युलर मोड्स। असे विद्यार्थी जे रेग्युलर बेसिसला ॲडमिशन नाही घेतली, गॅप किंवा डिस्टन्स ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारे शिक्षण घेत आहे किंवा ऑनलाईन डिग्री घेत आहे तर असे विद्यार्थी याच्यासाठी एलिजिबल नाही आहेत। स्टुडंट्स हु हॅव पास डिप्लोमा आफ्टर स्टँडर्ड 10th। असे विद्यार्थी ज्यांनी 10वी नंतर डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर ॲडमिशन घेतले असे सुद्धा विद्यार्थी यासाठी एलिजिबल नाही आहेत। स्टुडंट्स परस्युइंग 2 year and 6 year अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस। याचा अर्थ असा की जे विद्यार्थी 2 वर्षाचा कोर्स किंवा 6 वर्षाचा कोर्स करत असेल असे विद्यार्थी यासाठी पात्र नसेल। कोणते विद्यार्थी पात्र असेल? जे विद्यार्थी 3 वर्षाचा डिग्री किंवा 5 वर्षाचा डिग्री, म्हणजे 3 ते 5 वर्षादरम्यान जी डिग्री घेईल असेच विद्यार्थी याच्यासाठी एलिजिबल आहे। स्टुडंट्स हु डू नॉट आन्सर द मॅन्डेटरी ॲप्टिट्यूड टेस्ट और आर फाउंड चिटिंग ड्युरिंग द टेस्ट। ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरच दिली नाही आणि जर ते चिटिंग करताना सापडले अशा विद्यार्थी सुद्धा एलिजिबल नाही राहणार। तर आता या स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांचे सिलेक्शन कसे होईल? फर्स्ट स्टेप आहे ॲप्लिकेशन फॉर्म। तुम्हाला पहिले ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन टाकावे लागेल, अकॅडमिक इन्फो टाकावं लागेल, अचिव्हमेंट अँड अवॉर्ड्स, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स, या सर्व गोष्टी ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला भरावं लागेल। त्यानंतर जर तुम्हाला ॲप्लिकेशन कसा भरायचा याविषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट कर जा। सेकंड स्टेप आहे ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्यामध्ये तुम्हाला बघा ऑल ॲप्लिकेंट्स टू आन्सर द ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट। सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्टमध्ये प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे। टेस्ट ड्युरेशन विल बी 16 minutes अँड विल कंटेन 16 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स। म्हणजे 60 मिनिटामध्ये 60 क्वेश्चन असणार आहेत MCQ पद्धतीने। या परीक्षेमध्ये तुम्हाला वर्बल ॲबिलिटी, ॲनालिटिकल अँड लॉजिकल ॲबिलिटी अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स येईल। त्यानंतर इनिशियल सिलेक्शन होईल। तुमचा जो स्कोर आहे सोबतच तुमचे अकॅडमिक अँड पर्सनल इन्फॉर्मेशन याचं कॉम्बिनेशन करून निकाल जाहीर करण्यात येईल। ऑल कॅन्डिडेट्स विल बी इव्हॅल्युएटेड ऑन द बेसिस ऑफ मेरिट कम मीन्स। याचा अर्थ असा आहे की जे सर्व विद्यार्थीमधून जे टॉप 5,000 विद्यार्थी आहेत ज्यांचे मार्क्स चांगले आहेत अशा विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ देण्यात येईल। तर याचा एक्झाम फॉर्मॅट कसा असेल, कोणत्या विषयावर किती प्रश्न असेल, तर याच्यामध्ये ही माहिती बघा।
तुम्हाला 3 सेक्शन देण्यात येईल, ज्यामध्ये वर्बल ॲबिलिटी असेल, 20 MCQ प्रश्न असेल 20 मिनिटासाठी, 20 मार्क्स. वर्बल ॲबिलिटीमध्ये ग्रामर, व्होकॅब्युलरी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, सेंटेन्स कॉम्प्रिहेन्शन एक्सेट्रा. त्यानंतर आहे सेकंड ॲनालिटिकल अँड लॉजिकल ॲबिलिटी, ज्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, डाटा ॲनालिसिस, प्रॉब्लेम सॉल्विंग, पॅटर्न्स एक्सेट्रा. 20 प्रश्न असेल, 20 मिनिटं असेल आणि 20 मार्क्स असेल. त्यानंतर आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी, ज्यामध्ये पर्सेंटेज, रेशिओ अँड प्रोपोर्शन, नंबर सिरीज, डाटा इंटरप्रिटेशन, इन्शुरेशन, बेसिक मॅथ एक्सेट्रा असेल. 20 MCQ क्वेश्चन्स असेल, 20 मिनिटासाठी, 20 मार्क्स. टोटल 60 MCQ प्रश्न असेल, 60 मिनिटासाठी आणि 60 मार्क्स. ही परीक्षा ऑनलाईन होईल आणि ही परीक्षा तुम्ही घरून सुद्धा देऊ शकता. जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर तुम्ही मग जवळचे नजदीकचे मित्राचे लॅपटॉप घ्या किंवा मग तुम्ही सायबर कॅफेवर जाऊन सुद्धा ही परीक्षा देऊ शकता. कारण की मला असं वाटते की लॅपटॉपवर दिलेलं बरं आहे ही परीक्षा. सोबतच ही स्कॉलरशिप अंडर ग्रॅज्युएटला तर भेटणारच. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंट आहात तर त्यांना सुद्धा ही स्कॉलरशिप भेटू शकते. परंतु कसं आहे, अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट 5,000 निवडल्या जाईल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंट्स जे 100 निवडल्या जाईल. तर अंडर ग्रॅज्युएटसाठी ही परीक्षा खूप चांगली आहे, कारण की 5,000 विद्यार्थी म्हणलं तर लागण्याचे चान्सेस खूप आहेत त्यांना स्कॉलरशिप भेटण्याचे. परंतु पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंट्सवाले 100 म्हणलं तर खूप कमी आकडा आहे. ना की बराबर नंबर लागू शकतो त्यामध्ये तुमचा. ही परीक्षा अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्ससाठी खूप चांगली आहे. 5,000 विद्यार्थी सिलेक्ट होणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. सोबतच याच्यात काही खूप भारी प्रश्न नाही आहेत. तर ठीक आहे, लागा अभ्यासाला, करा तयारी आणि या फॉर्म भरण्याची तारीख 5 ऑक्टोबरपर्यंत आहे. तर फॉर्म भरून घ्या. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.